छान असा पाऊस उघडलेला आहे, मस्त कवळं ऊन पडलं आहे आणि आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 5. आत्ता आम्ही निघालो आहे बाजारामध्ये. आज आहे आमच्या गावचा आठवडी बाजार. तर गुड इव्हिनिंग मंडळी, मी आली आहे गावाला. आणि गावाला तुम्हाला तर माहिती आहे सगळीकडे जोरदार गारांचा पाऊस सुरू होता. 2 दिवस झालेत आता पाऊस उघडून. आम्हाला थोडा लेटच झाला, बघायचा होता गारांचा पाऊस कसा आहे, पण आमच्या नशिबात नाही. आम्ही आज सकाळीच गावावरून आलो आहे आणि आत्ता संध्याकाळी सोमवारचा आठवडी बाजार आहे. तर निघालो आहे आता आम्ही बाजारला. माझ्यासोबत आई आहेत, हे आहेत आणि आमच्या शेजाऱ्याच्या अक्का आहेत. बरोबर 1 वर्षाने आता आम्ही गावाला आलो आहे. मुहूर्तच लागत नाही हो, काय करणार, मुलांचे एक्झाम्स असतात, जॉब आहेत, सुट्ट्या नसतात. किती यायचं म्हटलं तरी अजिबात मुहूर्त लागत नाही गावाला यायचा. पण जेव्हा आम्ही गावाला येतो तेव्हा मनसोक्त गावाचा आनंद घेतो. कारण गावाला आल्यानंतर गावातल्या ताज्या ताज्या भाज्या खाणं हा मोह काय माझ्याकडून सुटत नाही. त्यामुळे गावचा हा आठवडी बाजार मी अजिबात मिस करत नाही. आमच्या आठवडी बाजारामध्ये ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी अशा तर रोजच मिळतात, पण आठवडी बाजार म्हटलं की तुम्हाला तर माहिती आहे सगळे गावाची इकडचे तिकडचे लोक येतात, आठवड्याचा बाजार घेऊन जातात. फ्रेश भाज्या असतात आणि शेतातून ताज्या ताज्या काढून आणलेल्या भाज्या असतात. त्याची चव काय वेगळीच असते, जी आपल्याला मुंबईसारख्या ठिकाणी अजिबात लागत नाही. तसं तर आता बरीच गावं डेव्हलप झाली आहेत, बऱ्यापैकी आता मुंबईसारखीच झालेली आहेत ती. शहरीकरण म्हणतात तसं, सगळीकडे बिल्डिंग्स झाल्या आहेत. जसं मुंबईमध्ये खाण्याचे वेगवेगळे पदार्थ मिळतात तसे गावामध्येही आता सगळंच मिळतं. पण जी ताजी भाजी आणि ती खाण्याची जी मजा आहे, एवढंच एक मिस आहे जे मुंबईत अजिबात मिळत नाही. शिवाय एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये गावाला जे वातावरण असतं थंडगार, तेही मुंबईमध्ये अजिबात मिळत नाही. तुम्हाला तर माहिती आहे आता मुंबईमध्ये मरणाचा उकाडा चालू आहे. घामाने गरमीने माणसाला एकदम नको नकोसं झालं आहे. पण गावाला एवढी थंडी आहे, गार गार वातावरण, अजिबात इथे पंखेसुद्धा लावायची गरज नाही, इतकं थंड वातावरण आहे. तसा तर गारांचा पाऊस झाला म्हणून बोलतात थंड आहे, पण एरवी कधी पण आम्ही मार्च एप्रिलमध्ये गावी आलो की असंच थंडावा असतो नेहमी, कारण आमचं गावच पाचगणी महाबळेश्वरच्या पायथ्याशी आहे. आमची आई म्हणजे एकदम मस्त भाज्या निवडून निवडून काढते. त्या किती ताज्या असल्या तरी त्यातूनही आणखीन जी एकदम फ्रेश टवटवीत भाजी असेल, बरोबर तीच भाजी घेणार. त्याच्यामुळे ह्या वेळेला मी तिच्यावर सोपवलं आहे की भाज्या तूच घे म्हणून, आणि बनवते पण छान एकदम टेस्ट. बघा किती छान हिरव्या गरगरीत टवटवीत अशा भाज्या आहेत. बघता क्षणी कोणाला पण असं वाटेल की लगेचच घ्याव्यात आणि घरी जाऊन ताज्या ताज्या भाज्या बनवून खाव्यात. वाटतंय ना तुम्हाला पण? हां, हे असंच आमचं पण फिलिंग असतं. म्हणून आम्ही ना गावाला आल्यानंतर भाज्या खाण्याचं कधीच सोडत नाही. तसं तर आज जरा उशीरच झाला बाजारात यायला, कारण आम्ही पहाटेच पोचलो होतो गावाला आणि दिवसभर जरा आळसच केला, लवकर निघालो नाही.